नमस्कार मंडळी, मी प्रशांत अशोकराव वानखेडे, राहणार हातला, शिवार नर्सरी आणि शिवार फार्ममध्ये आपलं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा याकरता आहे की यावर्षी मोसंबीची भयंकर फळगळ झाली आणि फळगळीचे अनेक कारण असू शकते, पण यावेळेस लोकांनी ज्या प्रमाणात बुरशीनाशकाच्या वगैरे फवारण्या करून सुद्धा गळ कंट्रोल झाली नाही, तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे की आमची ही बाग आहे मोसंबीची आणि आता आजची तारीख आहे 29/9/2024। 29/9/2024 तारीख आहे, म्हणजे आज सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही मोसंबीवर माल आहे आणि चांगला माल आहे भरपूर। तर यावेळेस मी जे बऱ्याच शेतकऱ्यांशी चर्चा केली तर लोकांची एवढ्या प्रमाणात गळ झाली का 60% 70% पर्यंत गळ झाली। पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही एकही बुरशीनाशकाचा फवारा केला नाही। फक्त आम्ही इथे 45 दिवस तांब्याच्या भांड्यामध्ये टाक ठेवून प्रति पंप 2 लिटर याप्रमाणे टाकाची आणि त्याच्यासोबत ॲडिशनल ताक गुळ याच्याच फवारण्या केल्या फक्त, आणि दशपर्णी अर्काचे याच्या फवारण्या केल्या। आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रत्येक झाडापाशी पाहू शकता अल्प प्रमाणात थोडीफार गळ असेलही थोडीफार, आणि एकहीदा आम्ही इथली मोसंबी उचलली नाही आहे। या बागेतली एकहीदा मोसंबी उचलली नाही आहे। थोड्याफार प्रमाणात गळ 5% पर्यंत गळ असू शकते। म्हणजे आता तुम्ही इथे पहा, आम्ही बरेच बगीचे पाहिले की लोकांचे अक्षरशः बगीच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गळ होती। आमच्या इथे थोड्याफार प्रमाणात आहे गळ नाही असा भाग नाही आहे, पण फार कमी आहे, अल्प प्रमाणात आहे। पण आपण इथे कुठलंही बुरशीनाशक वापरलं नाही, कुठलंही बुरशीनाशक वापरलं ही महत्त्वाची गोष्ट आहे, किंवा कुठलंही कीटकनाशक वापरलं नाही। या बागेवरती आपण फक्त आता समोरही आपण पाहू शकता फळं झिरो कल्टिवेशन आहे। जवळजवळ 4 वर्षापासून या बागेमध्ये आम्ही झिरो कल्टिवेशन केलेलं आहे आणि जवळजवळ माझे छोटे झाडं 650 छोटे झाडं आहे आणि 3 वर्षाचे, आणि त्याच्यावरही आम्ही यावर्षी आंबिया घेतला आणि तो आंबिया आम्ही लवकर झाडाच्या दृष्टीनं लवकर काढला, म्हणजे 10 दिवसा अगोदरच आम्ही तो आंबिया 23.5च्या भावाने विकला। आणि हे मोठे झाडं आहे, याचा आमचं स्वतःची मार्केट व्यवस्था आणि आम्ही स्वतः काढतो आहे। तुम्ही आता या झाडावर सुद्धा पहा, एवढा आंबिया असून आणि कुठलेही गळ आम्ही एकही फळ वेचलेलं नाही आहे। एकही फळ न वेचता सुद्धा या झाडावरती आंबिया चांगला आहे आणि गोडी चांगली आली आहे। तर महत्त्वाचं हेच आहे की मी कुठलंही बुरशीनाशक याच्यामध्ये वापरलं नाही। लोकांनी 1-1, 2-2, 3-3 एलिएटचे फवारण्या केल्या, काही आता कॉम्बिनेशनमध्ये 2-2, 3-3 प्रकारचे कॉम्बिनेशन आले बुरशीनाशकाचे, याच्या फवारण्या करून सुद्धा गळ कंट्रोल झाली नाही। पण आपल्या बागेत कुठलीही गळ दिसत नाही। फक्त आपण ताक, गोमूत्र, दशपर्णी अर्क याच्याच, महत्त्वाचं म्हणजे ताक आम्ही 45 दिवस तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं, प्रति पंप 2 लिटर याप्रमाणे 20 लिटरच्या पंपाला 2 लिटर ते तांब्याच्या भांड्यातलं ताक प्लस ॲडिशनल 1 लिटर ॲडिशनल ताक। काही वेळा आम्ही गोमूत्रसुद्धा त्याच्यासोबत मिक्स केलं, प्रति पंपाला 1 लिटर गोमूत्र याप्रमाणे हे करून अशाच फवारण्या पूर्ण दर अमावस्या पौर्णिमेला आम्ही घेतल्या। आणि आपण आश्चर्य करू शकता, कधीही आपण माझ्या बागेला भेट देऊ शकता। माझं हातला या गावात शिवार नर्सरी म्हणून रोडवरती फार्म लागले आहे, सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती, सुभाष पाळेकर कृषी म्हणून हे लागलेले आहे, बोर्ड लागलेले आहे। आणि गुरुजींच्याच माध्यमाच्या याच्यातून आम्ही सर्व बागेवरती सर्व किडीचं सर्व खताचं व्यवस्थापन गुरुजीच्या माध्यमातूनच, जसं दशपर्णी अर्क आहे, ताकाच्या फवारण्या आहे, गोमूत्राच्या फवारण्या आहे, जीवामृत आहे, याच फवारण्या आम्ही सतत करत राहतो दर अमावस्या पौर्णिमेला। आणि एवढी सुंदर गोडी आहे आणि बागेमध्ये कुठलीही गळ नाही। ज्यावेळेस अक्षरशः शासन हतबल झालं, शास्त्रज्ञ हतबल झाले की एवढी की एक आता माझे सौसरचे मित्र आहे, परवाच्या दिवशी मला फोन आला त्यांचा, 70 टनामध्ये जवळजवळ 8 ते 9 टन माल फक्त विकू शकलो असं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं। सौसरच्या बाजूला हिवरा म्हणून गाव आहे, तिथले काळबांडे, परवाच्या दिवशी मला फोन आला। तर त्या मानानं आम्ही कुठलीही फवारणी म्हणजे
बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाची न करता सुद्धा एवढे चांगलं माल धरलेला आहे। जर कोणाला आपल्याला मार्गदर्शन लागत असेल किंवा काही मदत लागत असेल तर माझा फोन नंबर आहे 940 495 1104 940 495 1104 आणि दुसरा नंबर आहे 99 22 19 30 08 99 22 19 30 08। हातला काटोल नागपूर रोडवरतीच हातला गाव आहे। आपण आज आता सप्टेंबर महिना आहे, आम्ही आमची मार्केट व्यवस्था स्वतःची असल्यामुळे आम्ही दर आठवड्याला माल काढून पुणे मुंबई इथे पाठवतो। तर आजही तुम्ही बागेत येऊन पाहू शकता की गळ किती कंट्रोलमध्ये आहे, म्हणजे गळ नसल्यातच आहे, म्हणजे 0.5% म्हटलं तर नाही तरी चालेल, कारण तेवढे फळच नाही आहे खाली गळलेले। तर एवढी नॅचरली कंट्रोल होऊ शकते आपण निसर्गाशी बरोबर जर संतुलन केलं। फक्त तुम्हाला दर अमावस्या पौर्णिमेला आम्ही जसं महिना दीड महिन्यांनी तांब्याच्या भांड्यातलं ताक, बाकी दशपर्णी अर्क आणि ताक आणि गोमूत्र याच्याच फवारण्या केल्या आहे। धन्यवाद।